शक्तिशाली गणेशा, हे बलशाली गणेशा, तुझी कृपा असू दे आम्हावर, तूच भक्तांचा वाली गणेशा. दे सुख समृद्धी सर्वांना दे, ये पुढच्या वर्षी तू लवकर ये. देवाधिदेवा हो देवा गणेशा, देवाधिदेवा हो देवा गणेशा, देवाधिदेवा हो देवा गणेशा, देवाधिदेवा हो देवा गणेशा, देवा गणेशा, देवा गणेशा. गणपतीच्या वेळेला किती मस्त वाटतं ना. आय नो. पण विसर्जनाच्या वेळेला यार खूप वाईट वाटतं मला. हो ना. गणपती असे 1, 1.5, 5, 10 दिवस असे काय येतात यार. यायला पाहिजे 1 महिन्यासाठी यायला पाहिजे मस्त. अरे इट्स ओके, ते कधी ना कधीतरी परत येणारच आहेत ना. म्हणून तर म्हणतात गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. गणपती गेले चैन पडेल आम्हाला. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. 5 6 7 8 गणपती हमारे साथ. मंगलमूर्ती मोरया. मोरया. लवकर या. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार. गणपती सुपरस्टार मोरया. लवकर या. कसं वाटतंय फक्त गणपती आले आणि आता चालले पण? सुरुवातीला एन्जॉय वाटलं, पण आता थोडा वाईट वाटते, कारण जास्त सेवा करू शकलो नाही. कारण 11 दिवस म्हणजे होप्स असते, पण जेवढी इच्छाशक्ती होती, जेवढा प्रयत्न कर तेवढा केली सेवा. आनंद पण वाटतंय आणि दुःख पण वाटतंय की पप्पा लवकर चालले. त्यांना तर एवढा आनंद होतो, पण जाताना डोळ्यात अश्रू येतात अक्षरशः. असं वाटतं त्यांना सोडूच नाही. पुढल्या वर्षी लवकर यावी याची इच्छा आहे माझी. तुला कसं वाटतंय बाप्पा आता जात आहे? बरं नाही वाटत. नाही बरं वाटत आहे. काय करणार बाप्पाला मिस करणार तू? हा किती मिस करणार? खूप किती दाखव मला असं. कसं वाटतं? वाईट वाटतंय. आले तर फार आनंद झाले आणि जाते तर दुखी जात. म्हणजे एवढ्या दिवसापासून वाट बघितली गणपतीची, अजून आली, अजून लगेच गेलं तर बरं वाटत नाही खूप. असं 10 दिवसाचे पण असं वाटत नाही कशाला चालले, कशाला झाले ते. 1-2 महिने असे ठेवले ना थांबवून, मस्त थोडं आम्हाला पण एन्जॉय करायला भेटेल अजून भरपूर काय. फार वाईट वाटतंय. आतुरता खूप होती गणपतीची, पण आता खूप वाईट वाटतं ऍक्च्युली. असं कधी येऊन लगेच जातात, वाईट वाटतं. गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लच वर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं, आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात. आणि ह्यांनी करून
तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा! हो चल. आ!